आपण आता कंपनीच्या भाग भांडवलाचा अभ्यास करत असताना त्यामध्ये सर्वप्रथम भाग म्हणजे काय आणि भागाची वैशिष्ट्ये या घटकाचा अभ्यास केलेला होता। आता भागाची वैशिष्ट्ये बघितल्यानंतर आपण भागांचे प्रकार अभ्यासणार आहोत। भागांचे प्रकार अभ्यासत असताना कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार भागांचे जरी विविध प्रकार असले तरी प्रत्यक्ष भागांचे दोनच प्रकार दिसून येतात, ते म्हणजे एक समहक्क भाग आणि दुसरा अग्रहक्क भाग। आता समहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भाग म्हणजे काय, या दोन्ही प्रकाराचे असणारी वैशिष्ट्ये काय आहेत आणि या दोन्हीमध्ये असणारे फरक या घटकाची ओळख आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। आता भागाचा प्रकार बघत असताना कंपनी कायदा 2013 कलम 43 नुसार कंपनी फक्त दोनच प्रकारचे भाग विकू शकते, त्यापैकी पहिला प्रकार आहे तो समहक्क भाग। आता समहक्क भाग म्हणजे काय, या घटकाचा अभ्यास करत असताना जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी पहिला प्रकार दिसतोय समहक्काचे भाग। आणि मग समहक्काचे भाग बघत असताना त्या ठिकाणी त्यास साधारण भाग किंवा सर्वसाधारण भाग असंही म्हटलं जात असतं। पण समहक्क भाग म्हणजे काय किंवा समहक्क भाग कशाला म्हणायचं, तर समहक्क भागाचा साधा सोपा अर्थ सांगितला जातोय, जे भाग अग्रहक्काचे नाहीत त्यांना समहक्काचे भाग असं म्हटलं जात असतं। म्हणजेच या ठिकाणी जर आपण कंपनी कायदा 2013 मधील दिलेल्या व्याख्येचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी असं दिसून येतंय की या ठिकाणी कंपनी कायद्यामध्ये स्पष्ट सांगितलंय, समहक्क भाग किंवा सर्वसाधारण भाग म्हणजे असे भाग की जे भाग अग्रहक्काचे नाहीये। म्हणजे या ठिकाणी सांगत असताना जे भाग अग्रहक्काचे नाहीत। आता अग्रहक्काचे नाहीत म्हणजेच नेमकं काय फरक आहे, तर अग्रहक्क भागांच्या बाबत सांगत असताना अग्रहक्क भागाचे प्रमुख दोन वैशिष्ट्ये सांगितले जातात। त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य म्हणजेच कंपनी जेव्हा लाभांश वाटप करत असते तेव्हा कंपनीला प्रथम अग्रहक्क भागधारकांना लाभांश वाटप केला जातोय आणि त्यानंतर कंपनी राहिलेल्या नफ्यातून समहक्क भागधारकांना लाभांश वाटप करत असते। आणि म्हणून अग्रहक्क भागाचं पहिलं वैशिष्ट्य आहे की यांना लाभांश वाटपात अग्रक्रम असतो। त्याच पद्धतीने याचं दुसरं वैशिष्ट्य जर बघितलं तर दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये सांगितलं जातं की कंपनीच्या विसर्जनानंतर जर कंपनीनं भांडवल परत करायची परिस्थिती आली तर कंपनी भांडवल परतफेड करत असताना सर्वप्रथम सर्व देणी भागवल्यानंतर जो काही निधी शिल्लक राहतोय, रक्कम शिल्लक राहते, यामधून कंपनी प्रथम अग्रहक्क भागधारकांचे पैसे परत देते आणि अग्रहक्क भागांचे पैसे परत दिल्यानंतर जर त्याच्यातून काही रक्कम शिल्लक राहिली तर ती समहक्क भागधारकांना दिली जाते। आता या दोन वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर याच्यावरून आपल्याला साध्या सोप्या भाषेत समहक्क भाग म्हणजे काय सांगत असताना समहक्क भागाचा आपल्या भाषेत आपल्याला समजेल असा अर्थ सांगता येईल, ज्या भागांना लाभांश वाटपाच्या वेळी लाभांश मिळवण्याचा किंवा कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवल परत मिळवण्याचा कोणताही अग्रक्रम नसतोय, कोणत्याही प्रकारचं प्राधान्य नसतंय, अशा भागाला समहक्क भाग असं म्हटलं जात असतं। आता तुम्ही म्हणणार की लाभांश प्राप्तीचाही अग्रक्रम नाहीये, त्याच पद्धतीनं भांडवल परतीचा अग्रक्रम नाहीये, मग या भागामध्ये गुंतवणूक का करायची किंवा या भागाचे फायदे काय आहेत, तर बऱ्याच वेळेला जर आपण बाजारात बघितलं तर बाजारामध्ये किंवा भाग बाजारामध्ये भागांच्या किमतीमध्ये जे चढ उतार होत असतात ते चढ उतार प्रामुख्यानं सामान्य भागामध्ये होत असतात। आता सामान्य भागांच्या बाबतीत सांगत असताना जर बघितलं तर कंपनीची सर्व देणी दिल्यानंतर जे जे काही शिल्लक राहतंय त्याचा सर्वाचा मालक हा समहक्क भागधारक असतो। म्हणजेच कंपनीचा एक प्रकारे मालकाचा दर्जा हा समहक्क भागधारकांना दिलेला दिसून येतो। म्हणजेच एखादा व्यावसायिक ज्या वेळेला व्यवसाय चालू करत असताना स्वतःचं भांडवल पुरवठा करतोय आणि भांडवल पुरवठा करून आपला निधी व्यवसायात गुंतवतोय आणि व्यवसायात होणारा नफा तोटा, व्यवसायात असणारी जोखीम ही स्वीकारण्याचं काम करत असतोय आणि तेच काम या ठिकाणी आपण जर बघितलं तर समहक्क भागधारक करत असतो। आता समहक्क भागाचं जर बघितलं तर यांना कंपनीच्या मालकाचा दर्जा प्राप्त होतोय आणि कंपनीच्या मालकाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळं या लोकांना कंपनीच्या व्यवस्थापनात भाग घेण्याचा थेट अधिकार प्राप्त झाला असतो। ते कंपनीच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकतात, म्हणजेच कंपनीच्या संचालक मंडळाची निवडणूक
लढवणं, कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये माहिती मागवणं, वार्षिक सभेला उपस्थित राहणं यासारखे अनेक अधिकार ह्या समहक्क भागधारकाला कंपनीचे मालक या नात्यानं प्राप्त झालेले असतात. आणि या घटकाचाच अभ्यास आपण या ठिकाणी समहक्क भागधारकांच्या बाबतीत करणार. कंपनी नवी असो किंवा जुनी असो, ज्या वेळेला कंपनी नवीन असते त्यावेळेला कंपनीला भांडवल उभारण्यासाठी एक हक्काचा मार्ग म्हणून प्रत्येक कंपनी आपल्या समहक्क भागाची विक्री करत असते. पण कंपनी जुनी असेल पण कंपनीला मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक उभारायची असेल, ज्या भांडवलाची दीर्घ मुदतीसाठी गरज आहे, अशा वेळेला सुद्धा कंपनी आपल्या समहक्क भागाची विक्री करत असते. आणि म्हणून कंपनीच्या भांडवल उभारणीतील एक प्रमुख मार्ग किंवा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून कंपनीच्या दृष्टीनं समहक्क भागाची विक्री हे महत्त्वाचं मानलं जातं आहे. आणि या घटकाचा अभ्यास आपण पुढील प्रकरणामध्ये करणार आहोत. आता समहक्क भाग म्हणजे काय बघितल्यानंतर नेमकी समहक्क भागाची संकल्पना जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्यासाठी समहक्क भागातील काही वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण करणं गरजेचं. आता समहक्क भागाचे वैशिष्ट्य बघत असताना जर बघितलं तर आपल्याला पहिलं वैशिष्ट्य दिसतंय की समहक्क भागाचं हे कायमस्वरूपी भांडवल आहे किंवा बिनपरतीचं भांडवल असंही म्हटलं जात असतं. म्हणजे कंपनी अस्तित्वात असेपर्यंत कंपनीनं एकदा भागाची विक्री केली की या भागाची रक्कम कंपनी कधीही भागधारकाला परत करत नाही. म्हणजे कंपनीला कायमस्वरूपी भांडवल उपलब्ध करून देणारा असा हा हक्काचा आणि अतिशय महत्त्वाचा मार्ग. जोपर्यंत कंपनी अस्तित्वात आहे, म्हणजे कायदेशीरदृष्ट्या कंपनी अस्तित्वात आहे, म्हणजेच कंपनीचं विसर्जन होत नाही, तोपर्यंत या भागाची रक्कम कंपनी भागधारकाला परत करत नाही. आणि म्हणून या भांडवलाला बिनपरतीचं भांडवल किंवा परत न करणारं भांडवल असं म्हटलं जात असतं. आता या भागाचं जर वैशिष्ट्य बघितलं म्हणजेच हे कंपनीला दीर्घस्वरूपी आणि कायमस्वरूपी भांडवल उपलब्ध करणारा मार्ग आहे. ज्या मार्गामुळे कंपनीच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा बोजा निर्माण होत नसतोय. आणि या सर्व बाबीचा जर विचार केला तर कंपनी भांडवल उभारण्याच्या दृष्टीनं समहक्क भागाचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं की हे एक कायमस्वरूपी असं भाग भांडवल. याचं दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं की या भागधारकांना जो लाभांश दिला जात आहे या लाभांशाचे दर हे अस्थिर असलेले दिसतात. म्हणजे यामध्ये लाभांशाच्या दरामध्ये कायमस्वरूपी अस्थिरता दिसून येत असते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्थिरता दिसून येत नाही. म्हणजे कंपनीला ज्या प्रमाणात नफा जास्त होतोय कंपनीच्या नफ्यावर या कंपनीच्या भागाचे लाभांश दर अवलंबून असतो. जर कंपनीला काही वर्ष नफा झाला नाहीये तर अशा वेळेला या भागधारकांना कोणत्याही प्रकारचा लाभांश द्यावा लागत नाही. पण समजा एखाद्या वर्षी कंपनीला भरपूर नफा झाला तर कंपनी भागधारकांना मोठ्या प्रमाणात लाभांश वाटप करू शकते. म्हणजेच या समहक्क भागाचा लाभांश दर हा कंपनीच्या भांडवलाचे विचार करता, गुंतवणूकदाराच्या दृष्टीने विचार करता या भागाचा लाभांश दर हा अस्थिर स्वरूपाचा असतोय. म्हणजे या ठिकाणी लाभांश मिळाला तर भरमसाठही मिळू शकतोय, सर्वसाधारण दराने मिळू शकतोय, किंवा बऱ्याच वेळेला जर कंपनी तोट्यात असेल तर त्यावेळेला या भागावर कोणत्याही प्रकारचा लाभांश प्राप्त मिळत नाही. म्हणजेच आपण जर बघितलं तर कंपनीच्या समहक्क भागाचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं की हे कायमस्वरूपी भांडवल आहे. म्हणजे या भांडवलामध्ये हे भांडवल कंपनीला कधीही परत केलं जात नाही आहे. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं की या भांडवलाचा लाभांश दर हा अस्थिर स्वरूपाचा असतोय. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर हे लाभांश किंवा हा भाग जो आहे हा अस्थिर दरानं कोणत्याही प्रकारचं निश्चित असं उत्पन्न न देणं. नंतरच आपण जर तिसरं वैशिष्ट्य बघितलं तर या भागधारकांना अनेक प्रकारचे हक्क प्राप्त झालेले दिसून येतात. आता हे जे हक्क आहेत हे हक्क जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा आणि समहक्क भागधारकांना असणारा अत्यंत महत्त्वाचा हक्क म्हणजे या भागधारकांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला. आता मतदानाचा हक्क प्राप्त होतोय म्हणजे काय तर हे कंपनीचा मालकाचा दर्जा असतो आणि मालकाचा दर्जा असल्यामुळं हे मताद्वारे कंपनीच्या कार्यावर नियंत्रण ठेवत असतात. प्रामुख्यानं कंपनीच्या वार्षिक सभेत मत देण्याचा, एखाद्या ठरावावर मतदान करण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं कंपनीचं संचालक निवडण्याचा अधिकार हा समहक्क भागधारकांना असतो. म्हणजे कंपनीचा संचालक कोण असावं. समजा एखाद्या भागधारकाला वाटलं
की काही नाही आहे, कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार जर त्यानं पात्रता धारण किंवा संचालकास आवश्यक असणारे भाग जर धारण केले असतील तर अशा वेळेला ती व्यक्ती स्वतःसुद्धा संचालक पदाची निवडणूक लढवू शकते. म्हणजेच कंपनीचं संचालक निवडणं, कंपनीच्या संचालक मंडळाची निवडणुकीमध्ये भाग घेणं, संचालक निवडीसाठी मतदान करणं, वार्षिक सभेमध्ये मतदानाचा हक्क देणं, अशा पद्धतीचे अधिकार हे या भागधारकाला प्राप्त झालेले दिसून येतात. त्याच पद्धतीने याचा दुसरा हक्क महत्त्वाचा सांगायचं झालं तर हे कंपनीच्या नफ्यामधील सहभागाचा हक्क सुद्धा यांना प्राप्त होतो. म्हणजेच कंपनीला जो नफा होत असतोय हा नफ्याचा सहभाग घेण्याचा, नफा स्वतः मिळवण्याचा सुद्धा यांना भाग मिळत असतो. म्हणजेच कंपनीला होणाऱ्या नफ्यातून कंपनी भागधारकांना जो लाभांश वाटप करत असते या लाभांशाचा हक्क हा समहक्क भागधारकांना प्राप्त झाला असतोय. ते कंपनीच्या नफ्यामधून कंपनीचं निधीची तरतूद झाल्यानंतर जो वाटपयोग्य नफा शिल्लक राहतोय या वाटपयोग्य नफ्यातून कंपनी समहक्क भागधारकांना मोठ्या प्रमाणात लाभांश मिळवण्याचा हक्क पावतो. तिसरा यांना मिळणारा अत्यंत महत्त्वाचा हक्क म्हणजेच कंपनीची लेखापुस्तक तपासण्याचा हक्क हा या भागधारकांना प्राप्त झाला. आता लेखापुस्तक तपासण्याचा हक्क म्हणजे कसं, तर यांना एक प्रकारे कंपनीच्या मालकाचा अधिकार प्राप्त झाला असतो आणि कंपनीचे मालक असल्यामुळं ते कंपनीचे हिशेब तपासणीच्या अनुषंगानं कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये ठरावाद्वारे कंपनीचा लेखापरीक्षकाची नियुक्ती करणं, जर त्यांना आवश्यकता वाटली तर त्याच पद्धतीनं ते कंपनीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर लेखापरीक्षकाची नियुक्ती करणं, वार्षिक सभेमध्ये लेखापुस्तकाच्या प्रतीची मागणी करणं यासारखे व्यक्तिगत स्वरूपाचा आणि सामुदायिक स्वरूपाचा हक्क हा या भागधारकांना प्राप्त झाला असतो. त्याच अनुषंगाने यांचा पुढचा हक्क जर सांगायचं झाला तर या भागधारकांना भागाच्या मुक्त हस्तांतराचा अधिकार हा कायद्यानं प्राप्त झाला. म्हणजेच ते आपल्या भागाचं कधीही कुणालाही हस्तांतर करू शकतात. याबाबत कंपनी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंधनं लादू शकत नाही आहे. त्यांना आपल्या भागाचं आपल्या इच्छेनुसार मुक्त हस्ते हस्तांतर करण्याचा अधिकार हा भागधारकांना प्राप्त झालेला दिसून येतो. आता याचबरोबर जर बघितलं तर या भागांना चौथं वैशिष्ट्य सांगितलं जातं की या भागधारकांना कोणत्याही प्रकारचा अग्रक्रम आपल्याला प्राप्त झालेला दिसत नाही. आता अग्रक्रम कोणता, तर प्रामुख्यानं हा अग्रक्रम जो असतोय तो कंपनीच्या नफा वाटपाच्या वेळेला लाभांश मिळवण्याचा, त्याच पद्धतीनं कंपनीचं विसर्जनाच्या वेळी कंपनीची सर्व देणी भागवल्यानंतर जी काय शिल्लक मालमत्ता राहते या शिल्लक निधीतून पैसे मिळवण्याचा, अशा पद्धतीचा कुठलाही अग्रक्रम या भागधारकांना मिळत नाही. आता अग्रक्रमाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा प्रामुख्यानं लाभांश वाटपाच्या वेळी आणि त्याच पद्धतीनं कंपनी विसर्जनाच्या वेळी निर्माण होणारा अधिकार. कंपनीला ज्या वेळेला कंपनीचं आर्थिक वर्ष झाल्यानंतर, कंपनीचं आर्थिक वर्ष संपलं की कंपनी आपला आर्थिक पत्रक तयार करत असते आणि या आर्थिक पत्रकातून कंपनीची आर्थिक स्थिती काय आहे, कंपनीचा नफा किती आहे याबाबतचा विचार केला जातो. आता हा कंपनीचा नफा निश्चित झाल्यानंतर याच्यातून कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी बरेचसेच निधी बाजूला काढत असते आणि निधी बाजूला काढल्यानंतर जो नफा शिल्लक राहतोय त्या नफ्यालाच आपण वाटपयोग्य नफा असं म्हणत असतोय. आणि हा वाटपयोग्य नफा ज्या वेळेला वाटण्याचं निश्चित होतोय त्यावेळेला सर्वप्रथम अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातोय. अग्रहक्क भागधारकांचा लाभांश दर हा निश्चित स्वरूपाचा असतोय आणि हा लाभांश वाटप झाल्यानंतर जो नफा शिल्लक राहतोय त्यामधून कंपनी समहक्क भागधारकांना लाभांश वाटप करत असते. त्याच पद्धतीनं कंपनीचं जर विसर्जन झालं तर कंपनी विसर्जनाच्या वेळी कंपनीची सर्व शासकीय देणी दिल्यानंतर, म्हणजे कंपनीचं विसर्जन करत असताना कंपनीची देणी कशी भागवावीत याबाबत कंपनी कायद्यात तरतूद केलेली आहे आणि या तरतुदीनुसार सर्व देणी भागवल्यानंतर जो काय रक्कम शिल्लक राहते या शिल्लक रकमेतून सर्वप्रथम अग्रहक्क भागधारकांना त्यांचे पैसे परत केले जातात आणि अग्रहक्क भागधारकांचे पैसे दिल्यानंतर जे शिल्लक राहतात त्याच्यातून समहक्क भागधारकांना पैसे परत दिले जातात. म्हणजेच समहक्क भागाचं चौथं वैशिष्ट्य सांगितलं जातं
की या भागधारकांना कोणत्याही प्रकारचा अग्रक्रम मिळत नाही आहे. आता हा जो अग्रक्रम आहे हा लाभांश प्राप्तीच्या वेळी आणि कंपनी विसर्जनाच्या वेळी पैसे परतफेडीच्या संदर्भात असणारा हा ग्राहक आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी या भागधारकांना सम हक्क भागधारकांचं चौथं वैशिष्ट्य की यांना कोणत्याही प्रकारचा अग्रक्रम प्राधान्य दिलं जातं. नंतरचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की सम हक्क भागधारकांना कंपनीच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार, म्हणजेच हे कंपनीचे खरे मालक आहेत. ज्या वेळेला कंपनीच्या बाबतीत कंपनीची ध्येय धोरणं निश्चित करावायची असतात, कंपनीचं वार्षिक सभेच्या अनुषंगानं भाग घ्यायचा असेल तर त्यावेळेला मतदानाच्या द्वारे या सम हक्क भागधारक हा कंपनीवर नियंत्रण ठेवतो. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक वर्षी कंपनीला वार्षिक सभा बोलावली जाते आणि या वार्षिक सभेमध्ये कंपनीच्या कामकाजावर इत्थंभूत चर्चा केली जाते आणि या चर्चेद्वारे कंपनीनं वर्षभर केलेल्या कामाचा जो काय आढावा आहे तो आढावा घेतला जातोय, आर्थिक पत्रकांचा अभ्यास केला जातोय, आवश्यकता वाटल्यास त्याबाबत नियंत्रण ठेवलं जातंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर समजा कंपनीचं संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या वेळेला संचालक निवडण्याचा अधिकार हा सम हक्क भागधारकाला असतोय. म्हणजेच थोडक्यात हे कंपनीचे मालक असतात आणि कंपनीचे मालक असल्यामुळं ते कंपनीचे नियंत्रक असं म्हणलं जातात. जेव्हा काही करणं तो स्वतः हजर राहू शकत नाही त्यावेळी तो प्रतिनिधीमार्फत सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावू शकत असतोय. आणि हा या भागधारकाला असणारा एक महत्त्वाचा असा अधिकार आहे. आणि म्हणून सम हक्क भागधारक हे कंपनीचे नियंत्रक म्हणून ओळखले जात असतात. ते कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतात. कंपनीच्या अनुषंगानं सांगायचं झालं तर सम हक्क भागधारकाचा 6वां वैशिष्ट्य सांगितलं जातं आहे की हे जोखमीचे भागभांडवल, म्हणजे सम हक्क भागधारकांना कंपनीच्या व्यवसायातील जोखीम स्वीकारता येत असते. आता ही जोखीम कोणत्या प्रकारची असते तर सगळ्यात महत्त्वाचं, या भागधारकांना मिळणारा परतावा हा अनिश्चित स्वरूपाचा असतो. म्हणजे त्यांना पैसे परत मिळतील यांच्या गुंतवणुकीवर निश्चित दरानं परतावा मिळण्याची कोणत्याही प्रकारचा शाश्वती नसते. जर कंपनीला नफा नाही झाला किंवा पुरेसा नफा नसेल तर या भागधारकांना कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाहीये. म्हणजेच यांनी एक प्रकारे ही परताव्याची अनिश्चिततेची जोखीम शकते. त्याच पद्धतीनं कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली असेल किंवा काही वेळेला कंपनीचं नुकसान झालं तर त्यावेळेला यांचे भांडवल परत मिळेल याची कोणतीही खात्री नसते. कंपनी विसर्जनाच्या वेळेला कंपनीची सर्व देणी भागवल्यानंतर जर काय शिल्लक राहिलं तर ह्या शिल्लक रकमेतून सर्वप्रथम अग्राहक भागधारकांचे दिले जातात आणि सर्वात शेवटी जर काही शिल्लक असेल तरच यांना पैसे परत मिळतात. अन्यथा यांनी व्यवसायात केलेली गुंतवणूक ही बुडूत होण्याचा धोका असतोय. म्हणजे एक प्रकारे या भागधारकांनी व्यवसायातील आर्थिक जोखीम स्वीकारलेली असते आणि ही जोखीम जास्तीत जास्त पेलत असल्यामुळं, आर्थिक बाजाराच्या वेळेला संकट पेलायला तयार असल्यामुळं यांना महत्त्वाचं हे जोखमीचे भागधारक किंवा जोखमीची गुंतवणूक असं म्हणलं जातं. व्यवसायात जी काय जोखीम आहे ती स्वीकारण्याचं काम हे भागधारक करतात. आता आपण जोखमीचा अभ्यास केल्यानंतर बघितलं तर त्याच्यातच सांगितलं जातं की या भागधारकांना अवशेष भागाचे दावेदार असं म्हटलं जातं. आता अवशेष भागाचे दावेदार म्हणजे काय तर कंपनीचं सर्व देणी भागवून, सर्व प्रकारची देणी भागवल्यानंतर जी काय रक्कम शिल्लक राहते या शिल्लक रकमेतूनच भागधारकांना शेवटी पैसे परत दिले जातात. कारण यांना कंपनीच्या मालकाचा दर्जा असतोय आणि मालकाची जबाबदारी असते की सर्वप्रथम त्रयस्थ देणी देणं आणि त्रयस्थ देणी देऊन जर काय मालमत्ता शिल्लक राहिली तर ती शिल्लक मालमत्तेचा मालक हे सम हक्क भागधारक असतात. नफ्याच्या बाबतीतही तसंच आहे. प्रत्येक वर्षी कंपनीचं आर्थिक उलाढालीतून कंपनीला जो नफा प्राप्त होत असतोय म्हणजे कंपनीच्या उत्पन्नातून सर्व प्रकारचा खर्च वजा जाता जर काय शिल्लक राहिलं तर त्याला आपण नफा असं म्हणतो. आता हा जो नफा आहे हा नफा अनिश्चित असतो. कंपनीचं उत्पन्न कमी जास्त होऊ शकते पण कंपनीचा खर्च वजा जाता शिल्लक राहिलेल्या नफ्यातून सर्वात शेवटी यांना लाभांश मिळतोय. म्हणजेच लाभांश वाटपाच्या वेळेला सुद्धा शिल्लक नफ्याचे हिस्सेदार मालक हा सम हक्क भागधारक असतोय. त्याच पद्धतीनं कंपनी विसर्जनाच्या वेळी सुद्धा कंपनीची सर्व देणी भागवल्यानंतर जे काय शिल्लक राहतंय त्या शिल्लकीचा हक्कदार हा सम हक्क भागधारक असतोय.
आणि म्हणून यांना अवशेष भागाचे दावेदार असं सुद्धा ओळखलं जात असतंय. म्हणजे कंपनीची सर्व देणी भागवल्यानंतर जी काय मालमत्ता शिल्लक राहते त्याचं मालक हे समहक्क भागधारक असतात. आणि म्हणून समहक्क भागाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की हे अवशेष भागाचे दावेदार असतात. नंतरचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की या जरी हे कंपनीचे मालक असले तरी कंपनीच्या भागधारकांना कंपनीच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार प्राप्त होतो. म्हणजेच हे कंपनीचे मालक आहेत. कंपनीचं भाग खरेदी करून कंपनीला भांडवल पुरवठा करत असतात, कंपनीला निधी देत असतात. जरी निधी देत असला तरी कंपनीचं हे मालक कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार गाजवण्याचा अधिकार हा समहक्क भागधारकांना. म्हणजेच कंपनी कायद्याच्या दृष्टीने जर बघितलं तर कंपनीचं एक वैशिष्ट्य होतं, कंपनी ही कायद्याने निर्माण झालेली कृत्रिम व्यक्ती आहे. म्हणजेच एका नैसर्गिक व्यक्तीला जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार हे कंपनीला कायद्यानं प्राप्त झालेले आहेत. ही कायद्याने निर्माण झालेली कृत्रिम स्वरूपाची अशी व्यक्ती असते आणि त्यामुळं कंपनीच्या मालमत्तेवर भागधारक समहक्क भागधारक कोणत्याही प्रकारचा व्यक्तिगत मालमत्तेचा किंवा व्यक्तिगत अधिकार त्याला गाजवता येत नाही. कारण का कायद्यानं कंपनीला स्वतंत्र स्थान आहे आणि कंपनीच्या भागधारकांना स्वतंत्र स्थान आहे. म्हणजेच कंपनी अस्तित्वात असेपर्यंत जरी समहक्क भागधारक हा कंपनीचा मालक असला तरी त्याला कंपनीच्या मालमत्तेवर स्वतःचा अधिकार प्राप्त करता येत नाहीये किंवा तो कंपनीच्या मालमत्तेवर बोजा सुद्धा निर्माण करू शकत नाहीये. तर हे काम कंपनीच्या व्यवस्थापनामार्फत कंपनीच्या आर्थिक निर्णयासाठी कंपनी संचालक मंडळाच्या ठरावाद्वारे कंपनीच्या कामकाजासाठी कंपनीच्या उद्देशपूर्तीसाठी मालमत्तेवर बोजा निर्माण करू शकते. म्हणजेच या ठिकाणी कंपनीच्या भागधारकाला कंपनीच्या मालमत्तेबाबत कोणताही व्यक्तिगत अधिकार प्राप्त होत नाही. नंतर समहक्क भागाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की समहक्क भागधारकांना कंपनीचा बोनस भाग मिळवण्याचा किंवा अधिलाभांश भाग मिळवण्याचा हक्क हा कंपनीच्या समहक्क भागधारकांना. आता बोनस भाग हा आपल्याला जरी वेगळा वाटत असला तरी हा बोनस भाग हा वेगळा नाही आहे, तर हा एक सामान्य भाग किंवा सर्वसाधारण भाग आहे. फक्त तो कंपनीचे जे विद्यमान भागधारक आहेत किंवा जे कंपनीचे जुने भागधारक आहेत अशा भागधारकांना कंपनीच्या शिल्लक नफ्यातून किंवा शिल्लक निधीचं ज्या वेळेला भांडवलीकरण करायचं असतं त्यावेळेला कंपनी शिल्लक नफ्याचं किंवा संचित नफ्याचं बोनस भागात रूपांतर करत असते आणि हे बोनस भाग कंपनीच्या जुन्या भागधारकांना समहक्क भागधारकांना प्राप्त होत असतात. म्हणजेच कंपनीच्या समहक्क भागधारकांना अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग मिळवण्याचा अधिकार असतो. आता हे जे बोनस भाग असतात या बोनस भागासाठी कंपनी जुन्या भागधारकांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मोबदला मागवत नाहीये. म्हणजेच हे भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिलेले दिसून येतात. यासाठी भागधारकाला कोणताही प्रकारचा आर्थिक तरतूद घ्यावी लागते. नंतर सांगितलं जात आहे की समहक्क भागाचं वैशिष्ट्य म्हणजे या भागधारकांना हक्क भाग प्राप्त होत असतात. आता हक्क भाग म्हणजे काय? बऱ्याच वेळेला व्यवहारात राईट इश्यू असं म्हटलं जात असतं. ज्या वेळेला कंपनी नवीन भविष्यात कधी आपल्या भागाची विक्री करणार असते त्यावेळेला भाग विक्री करत असताना विक्रीला काढलेल्या भागापैकी काही भाग हे जुन्या भागधारकांना प्रथम द्यावेत असं कायद्यात तरतूद केले. कारण या भागधारकांनी सुरुवातीला कंपनीवर विश्वास टाकलेला असतोय, कंपनीच्या भागात गुंतवणूक केलेली असते आणि त्याचाच परिणाम कंपनी अस्तित्वातून कंपनी नावारूपाला येत असते. आणि म्हणून भविष्यात ज्या वेळेला भागाची विक्री करून भांडवल जमा करणं असते अशा भाग विक्रीच्या वेळी सर्वप्रथम विद्यमान भागधारकांना किंवा जे जुने भागधारक आहेत या भागधारकांना भाग खरेदीसाठी जे प्राधान्य दिलं जातंय या प्राधान्यालाच हक्क भाग असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा घटक लक्षात विचारात घ्यायचा आहे. बोनस भाग आणि हक्क भाग हे दोन्हीही जुन्या भागधारकांना दिले जात असतात, विद्यमान भागधारकांना दिले जात असतात. मग विद्यमान भागधारकांना हे दोन्ही दिले जात असले तर याच्यात मूलभूत फरक काय आहे? तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बोनस भाग हा नफ्याच्या भांडवलीकरणाच्या वेळी दिला जातोय, तर हक्क भाग
हे कंपनी जेव्हा नवीन भाग विक्री करत असते त्यावेळेला दिला जातो। बोनस भागासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला, पैसा किंवा निधी समहक्क भागधारकांना द्यावा लागत नाही। पण हक्क भागाच्या बाबतीत मात्र हक्क भाग देत असताना या हक्क भाग कंपनीच्या भागधारकांना कंपनीकडून खरेदी करावे लागत असतात। म्हणजे या भागधारकांना कंपनीच्या हक्क भागासाठी निधी काहीतरी रकमेचा त्याग करावा लागत असतोय। म्हणजे हक्क भाग ही एक वेगळी संकल्पना आहे, तर बोनस भाग ही वेगळी संकल्पना। यानंतरचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की समहक्क भागांचं दर्शनीय मूल्य। आता समहक्क भागांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर समहक्क भागांच्या बाबतीत किंवा भागाच्या किंवा प्रतिभूतीच्या अनुषंगानं अनेक प्रकारचे मूल्य असतात आणि अनेक प्रकारच्या मूल्यापैकी एक महत्त्वाचं मूल्य म्हणजे दर्शनी मूल्य किंवा याला छापील मूल्य असं म्हटलं जात असतं। आता दर्शनी मूल्य किंवा छापील मूल्य बघत असताना दर्शनी मूल्य म्हणजे जे भागाच्या भाग दाखल्यावर छापलेलं असतंय त्याला दर्शनी मूल्य म्हटलं जात असतं। छापील किंमत असंही म्हटलं जात असतंय, कारण भागाची विक्री करत असताना भाग प्रमाणपत्र जे आहे या भाग प्रमाणपत्रावर त्याच पद्धतीनं कंपनीच्या घटनापत्रकात कंपनीच्या भागाचं विश्लेषण करत असताना भांडवल कलमामध्ये या दर्शनी मूल्याचा उल्लेख केला असतोय आणि हे दर्शनी मूल्य अत्यंत कमी असलेलं दिसतं। आज आपल्या देशातील कंपन्यांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर आपल्या देशातील अनेक कंपन्यांचं भागाचं दर्शनी मूल्य हे 1 रुपयापासून 10 रुपयेपर्यंत असलेलं दिसत असतंय। म्हणजेच अगदी सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा आपल्याकडच्या बचतीतून समहक्क भाग विकत घेऊ शकतात, कारण समहक्क भागाचं दर्शनी मूल्य हे अत्यंत कमी असलेलं दिसतं। यानंतर समहक्क भागाचं वैशिष्ट्य सांगितलं जात असतंय म्हणजे या भागाचं बाजार मूल्य। आता बाजार मूल्य म्हणजे काय, तर कंपनीच्या भागांची भाग बाजारामध्ये ज्या दरानं खरेदी विक्री होते त्यालाच बाजार मूल्य असं म्हटलं जात असतं आणि हे बाजार मूल्य सातत्यानं बदलत असते। भागांचं बाजार मूल्य ही भागांची भाग बाजारातील असणारी मागणी पुरवठ्याच्या समतोलातून ठरत असते। म्हणजे ज्या वेळेला कंपनीला भरघोस नफा होतोय त्यावेळेला कंपनीच्या बाजार मूल्यात वाढ होते। म्हणजेच कंपनीचं बाजार मूल्य हे एक प्रकारे कंपनी कामकाजाचं मूल्यमापन करणारं निर्देशक बाब मानली जाते। जर कंपनीचं व्यवस्थापन चांगलं असेल, कंपनीचं नावलौकिक चांगलं असेल तर त्या कंपनीच्या भागाच्या बाजार मूल्यात सातत्यानं वाढ होत असते। या उलट कंपनीमध्ये गैरव्यवस्थापन होत असेल, कंपनीच्या विश्वासाला तडा जात असेल तर त्यावेळेला कंपनीचं भागाचं बाजार मूल्य हे कमी झालेलं असतं। म्हणजेच कंपनीचं भागाचं बाजार मूल्य हे कंपनी व्यवस्थापनाचं एक प्रकारचं मूल्यमापनाचं निर्देशक मानलेलं दिसतं आणि म्हणून या ठिकाणी कंपनीचं बाजार मूल्य हे अतिशय महत्त्वाचं मानलं जात असतं आणि या बाजार मूल्याचा फायदा बऱ्याच वेळेला समहक्क भागधारकांना होतात। प्रामुख्यानं देशातील भाग बाजारामध्ये जे सट्टेबाजीचे व्यवहार होत असतात किंवा व्यापारातील बाजार मूल्याच्या तेजी मूल्यातील जो बाजार होत असतोय तो हा बाजार मूल्यावर अवलंबून असलेला दिसून येतोय आणि म्हणून समहक्क भागाचं 12वं वैशिष्ट्य सांगितलं जात आहे ते म्हणजे याचं बाजार मूल्य। नंतर सांगितलं जात आहे की बाजार मूल्याबरोबरच महत्त्वाचं 13वं वैशिष्ट्य सांगितलं जात आहे ते म्हणजे या भागांना जे आहे ते या भागांच्या बाबतीत असणारं बाजार मूल्याबरोबरच या भागाच्या बाबतीत सांगितलेलं वैशिष्ट्य म्हणजेच या भांडवलामध्ये भागधारकांची गुंतवणूक केली असते त्या गुंतवणुकीमध्ये भांडवल वृद्धी होत असलेली असते। आता ही भांडवल वृद्धी कशी होते, तर उदाहरणार्थ सांगायचं झालं, समजा एखाद्या व्यक्तीनं आज 10 रुपयाचा भाग 25 रुपयाला खरेदी केला असेल आणि याचं बाजार मूल्य 25 वरनं वाढून जर समजा हे 50 झालं तर त्यावेळेला आपण जर बघितलं तर या ठिकाणी बाजार मूल्यामध्ये झालेली जी वाढ आहे त्या वाढीच्या आधारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फरक झालेला दिसून येतो। म्हणजेच आपण या ठिकाणी जर बघितलं तर बाजार मूल्याच्या बाबतीत जर आपण विचार केला झाला तर या ठिकाणी कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये जसजसं वाढ होत जाते तसतशी कंपनीचा
समहक्क भागाचं बाजार मूल्य वाढत जातं आणि हे बाजार मूल्य वाढल्यामुळं एक प्रकारे गुंतवणूकदारानं केलेल्या गुंतवणुकीमध्ये वाढ होत असते. म्हणजे त्याचं अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं, बाजार मूल्याच्या अनुषंगानं समजा एखाद्या व्यक्तीनं कंपनीचे भाग खरेदी करत असताना त्या ठिकाणी 5,000 रुपये गुंतवणूक केलेली. कालांतरानं कंपनीच्या व्यवस्थापनात कंपनीचा कार्यभार सुधारला आणि कार्यभार सुधारल्यामुळं हे जे भांडवल आहे ह्या भांडवलात वाढ झाली. कंपनीच्या भागाचं मूल्य बाजार मूल्य वाढलं आणि बाजार मूल्य वाढल्यामुळं जर यामध्ये बाजार मूल्यात फरक झाला आणि याचीच किंमत जर समजा 60,000 झाली तर या ठिकाणी एक प्रकारे कंपनीच्या मूल्यात वाढ झालेली दिसते. म्हणजेच या ठिकाणी कंपनीच्या भांडवल गुंतवणुकीमध्ये केलेली गुंतवणूक ही वाढ होत असते आणि याचाच परिणाम कंपनीच्या भाग बाजाराचं समहक्क भागाचं बाजार मूल्य वाढतंय आणि बाजार मूल्य वाढणं म्हणजे एक प्रकारे गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीचं भांडवल वृद्धी दिसून येत असते. म्हणजेच ही समहक्क भागाची असणारी एक महत्त्वाची वैशिष्ट्य आपण बघितले. आता या ठिकाणी आपण समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागाची वैशिष्ट्य बघितलं तर समहक्क भागाचे जर आपण प्रकार बघायचे झाले तर समहक्क भागाचे प्रमुख 2च प्रकार आहेत. पैकी एक मतदानाचा सर्वसाधारण हक्कासहित असणारं आणि मतदानाचं भेददर्शक हक्कासह असणारे असे हे समहक्क भागाचे प्रमुख 2 प्रकार दिसतात. म्हणजेच त्या भागधारकाला जो मताचा हक्क दिलेला आहे हा मताचा हक्क कशा पद्धतीने आहे, सर्वसाधारण आहे की भेददर्शक आहे, यानुसार या ठिकाणी भागाचे 2 प्रकार पडलेले दिसून येतात. आपण फक्त या व्हिडिओमध्ये आज कंपनीचे समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागाचा अर्थ, समहक्क भागाची वैशिष्ट्ये आणि समहक्क भागाचे प्रकार या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. याबाबत जर का आपल्याला आणखी शंका असेल किंवा अडचण असेल तर तुमच्याकडे बोर्डाचं जे पुस्तक आहे या पुस्तकाचा तुम्ही अधिक पद्धतीनं अभ्यास करू शकताय. त्याला सोबत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जर ऐकला तर निश्चितच आपल्याला याचा फायदा झालेला दिसून येईल. या ठिकाणी आपण समहक्क भाग म्हणजे काय या घटकाचा अभ्यास केलेला आहे आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. त्याबाबत